दिनांक 26/4/2026 रोजी पोलीस स्टेशनला एक फिर्याद दाखल केली 164/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 324/4 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी यामध्ये सुशांत अडसुळे हे होते। ते दर्शनासाठी नवीन स्वामीनारायण मंदिर येथे आले होते। त्यांनी त्यांची कार इनोवा कार ही पार्किंगमध्ये उभी केलेली होती। त्या कारमध्ये त्यांनी त्यांची लॅपटॉपची बॅग त्याचं इतर काही साहित्य ठेवलं होतं। अज्ञात आरोपींनी गाडीचा काच फोडून सदरचा मुद्देमाल हा चोरून नेला होता म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याच्या दाखल झाल्यानंतर याची माहिती आमच्या तपास पथकाला मिळाली आणि तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख त्यांच्यासोबत हवालदार दादासाहेब वाघ व त्यांच्या संपूर्ण पथक टीमने हद्दीमध्ये अशा पद्धतीचे गुन्हे करणारे संशयित मिळतात का याची गोपनीय माहिती काढली आणि पेट्रोलिंग दरम्यान त्यांना 2 संशयित आरोपी मिळून आले, ज्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे या गुन्ह्यातील काही ब्लूटूथ फोन किंवा आयडीज दिसून आले, फिर्यादीचे आयडीज। त्यानुसार त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसोशीने प्रयत्न करण्यात आला आणि गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल लिनोवा कंपनीचा लॅपटॉप, एअरटेल कंपनीचं डोंगल आणि एक ब्लूटूथ हेडफोन, त्यासोबत एक प्लॅटिना बजाज डिस्कवर असा एकूण 64,400 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आणि गुन्ह्याचा तपास पुढे सुरू आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे, त्यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। याआधी काही गुन्हे दाखल सर आरोपींवर? सदरचे आरोपी हे भोई गल्ली पंचवटी हद्दीतील राहणारे आहेत। तो देखील आम्ही शोध घेतोय। या आरोपींविरुद्ध काही दाखल आहे किंवा कसे